नमस्कार, मी अमोल आपल्या सगळ्यांचा गावाजू कोकण या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आहे आज 9 फेब्रुवारी आणि आपण गावी आलो आहे। आज आपल्या महालक्ष्मी मंदिरात प्रथम वर्धापन सोहळा साजरा होणार आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणेच लेट झाला आहे। तर तिकडे सकाळपासूनच धार्मिक विधी वगैरे चालू झालेत। तर जास्त वेळ नको घेऊया, आपण डायरेक्ट जाऊया आपल्या महालक्ष्मी मंदिरात। लेट्स गो। तर आपण इकडे बघू शकता, इथून एंट्रन्स आहे, म्हणजे इथून आपली एंट्री चालू होते आणि आपल्या इकडे भराडी देवीचं मंदिरचं काम चालू आहे। मे महिन्यात त्याचा उद्घाटन सोहळा होणार आहे, इथे बघू शकता। छोटी तर इकडे बघू शकता तुम्ही, हे आपलं मंदिर आहे। इकडे पहिला वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे। तर इकडे खूप लायतरीचा मस्त लाइटिंग वगैरे खूप मस्त वाटत होती। आणि हे आपण हार घेतले मुंबईवरून। आपला आजूबाजूचा परिसर गावचा मस्त वाटतं आणि इकडे दुकानं वगैरे लागलेत। अजून भक्त भाविक इकडे आले नाही आहेत। थोड्या वेळाने खूप गर्दी होईल, कारण सकाळीच कोणी ते लवकर येत नाही गावी।
नमस्कार करा छोट्याने देवाला नमस्कार करा सगळ्या गोष्टींना नमस्कार करा कालच्या
परमहंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरुः प्रचोदयात् हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो प्रचोदयात् श्रीरामचन्द्राय धीमहि तन्नो प्रचोदयात् रुद्राय धीमहि तन्नो शूटिंग मिळेल मित्रांनो, आताच आपला देवळातली आरती वगैरे झाली, धार्मिक विधी वगैरे झाले, मुलांनी थोडे ढोल वगैरे वाजवले आणि आताच महाप्रसाद वगैरे झाला आहे. आणि आता आपण चाललो आहे रवाळाच्या देवळात पाया पडायला, कारण आपल्याला संध्याकाळी मुंबईला यायला बसायचं आहे. तर आपण तिकडे रवाळाच्या मंदिरात पाया पडूया आणि डायरेक्ट आपण निघूया. तर आपण आता पोचलो आहे रवळनाथ मंदिराच्या इकडे आणि हा मंदिराचा पण आता आपल्या इकडे वर्धापन दिन सोहळा असणार आहे 18-19 फेब्रुवारीला, मंगळवारी बुधवारी. तर आपल्याला शक्य तर होणार नाही आहे याला, तर आपण आता पाय वगैरे पडून जाऊया मस्त. आणि ही आपली राय आहे, त्याला राय बोलतात इकडे. पहिली खूप झाडं होती इकडे, आता थोडी तोडली आहे तिकडे. मस्त शांत वातावरण वाटतं इकडे. आणि तिकडे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि राईट साईडला शाळा वगैरे आहे. मस्त वाटतं ना, शांत एकदम कडक. झाडं तोडला नाही म्हणून तर ह्या वाटतं, नाही तर मस्त वाटलं असता. पाणी हा काय रे, पाय बी धुवून जाऊया मस्तपैकी. पाणी नाही असं आता. इकडे पण तयारी झालेली आहे, मंडप वगैरे बांधायची. कोण नाही
कांडी पिटी काय हवी त्या घेऊन येतात कांडी पिटी घेऊन तर मित्रांनो आता सगळा देवळातला कार्यक्रम वगैरे झाला आहे आणि आता आपण मुंबईला जाण्यासाठी निघालो आहे. एक बॅग घेतली आणि हा नालायक माणूस माझ्यासोबत येत नाही आहे. मला बोललेला की येणार आहे तर मला एकट्याला जायला लागणार आहे. बघूया ट्रेनमध्ये गर्दी वगैरे असेल बहुतेक, कारण आज रविवार आहे. बघूया गर्दी भेटेल असं वाटतंय, पण आपल्याला सवय आहे स्लीपरमध्ये जाऊन बसायचं मस्त आम्ही जाऊ थोडी जागा तू बर तुझ्यावर राहतो नंतर मग एक जागा खाली झाली पण नाही बसलोय चिकून खेळ का खाली अरे पण खेळ येईपर्यंत वाईट आहे का रे एकदा खेळ गेला की काय वाटत